Hello and welcome all of you students. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. Today we are taking one of the most important chapter from the class 8 history. आजच्या क्लासमध्ये आपण स्वातंत्र्य चळवळीच्या युगात जो काही प्रारंभ झाला त्या गोष्टीबद्दल डिस्कस करणार आहोत. आता हा चॅप्टर 6वा आणि याच्यामध्ये आपल्याला NMMS सोबतच आपली जी काही परीक्षा होणार आहे ती तुमची जे रेग्युलर शाळेमध्ये होते त्याच्यातही याचा खूप जास्त फायदा होणार आहे. सो इंग्रजी शिक्षणाचं भारतीय समाज जीवनावर जे आहे ते कसे परिणाम झाले तर ते संमिश्र परिणाम झाले. म्हणजे काही लोकांनी त्याला पॉझिटिव्हली घेतलंय, काही लोक त्याला निगेटिव्हली घेतले. म्हणजे नवसुशिक्षित जो समाज होता तो घडून समोर आला आणि याच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची जी भावना होती, नॅशनलिझमची, ती भावना पुढे आली. नॅशनलिझम काय असतं तर नॅशनलिझम म्हणजे आपल्या देशाप्रती प्रेम. आता ज्या लोकांना कळलं की आपल्या देशाबद्दल या इंग्रजांनी काहीतरी चुकीचं लिहून ठेवलेलं आहे त्या लोकांना निश्चितच शिकल्यानंतर ते वाचल्यानंतर राग येणार आहे. आणि त्यानंतर नॅशनलिझमच्या बद्दल काही दोन टप्पे पडतात. एक मवाळ गट जो रिक्वेस्ट करून सरकारपर्यंत त्यांच्या अर्ज विनंत्या पोहोचवायचा आणि एक जहाल गट जो कृतीच्या दर्शनातून कृतीमधून त्या सगळ्या गोष्टी सरकारपर्यंत ज्या आहे आक्रोशातून पोहोचवायचं. आता याच्यामध्ये भारताच्या विविध भागातील चळवळीमुळे वेगवेगळ्या प्रांतातील राजकीय संस्थांचं एक सूत्रीकरण करणं, राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या विविध गटांना आणि व्यक्तींना एकत्र आणणं आणि राष्ट्राच्या हिताच्या प्रश्नाकडे लोकांचं लक्ष वेधून घेणं, याकडे राष्ट्राच्या आकांक्षा प्रकट करणं, यासाठी एक अखिल भारतीय स्तरावरील राजकीय संघटना या ठिकाणी उभी करण्याची जी आहे ती गरज निर्माण झाली. आणि यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना आहे ती करण्याचा जो आहे इथं निश्चय धरण्यात आला. आता आपण बघूया काँग्रेसची स्थापना नेमकी कशी झाली. तर ब्रिटिश राजवटीमध्ये प्रशासकीय केंद्रीकरणाचा एक महत्वाचा जो आहे तो पॉइंट आपण इथे बघूया. बघा, ब्रिटिश प्रशासनापुढे भारतामध्ये खऱ्या अर्थानं एक छत्री अंमल सुरू झाला. इवन दो त्यावेळेस भारताची जी लोकसंख्या होती कमी होती, पण देशभर सगळ्यांना समान धोरण, कायद्यासमोर सगळ्यांना समान दर्जा आणि यामुळे लोकांमध्ये एक राष्ट्रीयत्वाची जी भावना आहे ते विकसित झाली होती. ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी आणि लष्कराच्या जलद हालचालीसाठी भारतामध्ये त्यांच्या सगळ्या गोष्टी इझिली व्हाव्या, जसं एखाद्या ठिकाणाहून दुसरीकडे जायचंय, एखादा ट्रान्सपोर्ट करायचा आहे माल, त्यासाठी त्यांनी रेल्वेची यंत्रणा आपल्या भारतामध्ये सुरू केली. रस्ते आपल्या भारतामध्ये त्याचं जाळं उभारलं. परंतु या भौतिक सुविधांचा भारतीयांनाही जो आहे तो याच्यामध्ये फायदा झाला. त्याचबरोबर भारताच्या विविध प्रांतातील लोकांचा परस्परांशी जो काही अधिक संबंध येऊन त्यांच्यामधील जो काही संवाद होता तो वाढला आणि राष्ट्रभावना जी आहे, नॅशनलिझमची जी भावना आहे ती वाढीला लागली. आता याच्यामध्ये आर्थिक शोषणाचा महत्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे आपल्या भारतातील लोकांसोबत आर्थिक शोषणाच्या, शेतकऱ्यांसोबत विशेषतः ज्या आहेत त्या गोष्टी झाल्यात. तर भारताच्या संपत्तीचा जो ओघ होता तो अनेक मार्गांनी इंग्लंडकडे जात होता आणि इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे, साम्राज्यवादी म्हणजे दुसऱ्या देशांवरती आपलं स्वतःचं प्रभुत्व निर्माण करणं, जे देश लष्करी दृष्ट्या किंवा आपण म्हणू शकतो कोणत्याही दृष्टीने जे आहेत ते तेवढे सिक्युअर नाहीयेत, प्रोटेक्टेड नाहीयेत, त्यांच्यावरती त्यांची धोरणं टाकून त्यांच्यावरती राज्य निर्माण करणं आणि भारतातील आर्थिक शोषण यामुळे जे आहे ते होऊ लागलं होतं. शेतकऱ्यांना सक्तीनं नगदी पिकं घ्यायला लावणं, शेतसाऱ्याचं ओझं, सततचा दुष्काळ यामुळे भारतीय जो शेतीचा कणा होता तो त्यामध्ये मोडला गेला. पारंपरिक उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला आणि त्यामुळे देशामध्ये बेरोजगारी वाढली आणि यामुळे कितीतरी शेतकऱ्यांच्या त्यावेळेस दुष्काळामुळे जे आहे त्या डेथ पण झालेल्या. भांडवलदाराकडून कामगार वर्गाचं शोषण होत होतं, मध्यम वर्गावर नवनवे कर लावले जात होते आणि यामुळे लोकांच्या मनामध्ये जो काही असंतोष होता, जे काही दुःखद आणि आपण म्हणू शकतो खदखद होती, ती कुठेच निघू शकत नव्हती, कारण ते ब्रिटिश कोणाचेही ऐकत नव्हते. त्यानंतर पाश्चिमात्य शिक्षण आपल्या भारतामध्ये त्यांनी सुरू केलं, कारण त्यांना नोकर पाहिजे होते आणि ते नोकर ते ब्रिटन म्हणून, इंग्लंड मधून, युरोप मधून आणणं त्यांच्यासाठी कठीण होतं. त्यामुळे या ठिकाणी त्यांनी याच ठिकाणच्या लोकांना शिक्षण देण्याचं ठरवलं. यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा कल्पनांची जी आहे ती भारतीयांना ओळख झाली. बुद्धिनिष्ठ, वैचारिक, विज्ञाननिष्ठ, मानवता, राष्ट्रवाद अशी भारतीयांनी जी काही मूल्य होती ती आत्मसात केली आणि त्यामुळे आपल्या भारतामध्ये देशाचा हा कारभार चालण्यासाठी सक्षम नागरिक
घडवावे आणि त्यासाठी शिक्षण सुरू करण्यात आलं होतं. याच्या आधारावर आपल्या देशाची उन्नती साधावी अशी भावना ही रुजू ते इंग्रजांनी केली. इंग्रजी भाषेमुळं जे काही भाषेचं विविधत्व होतं ते पण संपन्न असलेल्या भारताला संपर्काचं एक जे आहे ते नवं माध्यम मिळालं. भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास. कलकत्ता हे जे ठिकाण आहे त्यावेळेस खूप जास्त ऍक्टिव्ह आपण म्हणू शकतो, कारण सगळ्यात पहिल्यांदा जी वखार स्थापन झाली तर त्यानंतरचा जो पार्ट होता तो म्हणजे सुरुवातच इंग्रजांची इथून झालेली आहे, बंगालमधून. नवाबाला त्या जे आहे गादीवरून हटून तिथून सुरुवात झाली. तर कलकत्ता या ठिकाणी एशियाटिक सोसायटीची स्थापना ब्रिटिशांनी केली आणि अनेक जे काही भारतीय होते, पाश्चिमात्य विद्वान होते, त्यांनी भारतीय संस्कृतीचा जो अभ्यास आहे इथून सुरू केला होता. यामध्ये संस्कृत भाषा, फारसी भाषा आणि अन्य ज्या काही भारतीय भाषा होत्या त्यातले जे हस्तलिखित आहे, हँडरिटन गोष्टी तपासून त्यावरचं संशोधन प्रसिद्ध केलं गेलं. यामध्ये डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचं नाव महत्वाचं आहे, कारण यांच्या माध्यमातून खूप महत्वाचं वृत्तपत्र धूमकेतू सारखे ते वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेत. त्याचबरोबर याच्यामध्ये राघव भांडारकर हे भारतीय विद्वान ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ज्या काही युनिव्हर्सिटीज महाराष्ट्रात सुरू झाल्या होत्या त्यातले हे लोक पदवीधर लोक होते. भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास या लोकांनी केला होता. आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभलाय हे समजल्यानं भारतीयांची अस्मिता जागृत झाली आणि पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर हे सुरू करण्यात आलं होतं आणि 100 वर्षापासून आजही हे जे विद्या मंदिर आहे ते कार्यरत आहे. यामध्ये वृत्तपत्रांचा खूप मोठा सहभाग होता. या काळामध्ये इंग्रजी प्रादेशिक भाषांमधून खूप सारे वृत्तपत्र आणि नियतकालिक प्रसिद्ध झाले. त्यातून राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या लोकांना जे आहे ते काय केलं झालं तर त्यांना जागृत केलं गेलं. दर्पण जे की बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं 1848 मध्ये. प्रभाकर हे भाऊ महाजन यांनी सुरू केलं. हिंदू, अमृत बाजार पत्रिका, केसरी, लोकमान्य टिळक मराठा, त्यानंतर अशा प्रकारच्या वृत्तपत्रांमधून सरकारच्या धोरणांवरती टीका करण्यात आली. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ब्रिटिशांना एक अशी संस्था हवी होती ज्यामध्ये भारतीयांच्या या सगळ्या प्रॉब्लेम्स बद्दल डिस्कस होईल. तर भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ही 28 डिसेंबर 1885 मध्ये करण्यात आली होती. मुंबईमधील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला यामध्ये राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरवण्यात आलं होतं आणि यामध्ये भारतातील विविध प्रांतातील 72 प्रतिनिधी जे आहे इथे आलेले होते. कलकत्ता इथं नामवंत वकील योमेश चंद्र बॅनर्जी हे काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. याची एक ट्रिक पण आहे, तुम्ही सुरुवातीचे जे काही 4-5 अधिवेशन झाले ते असेच लक्षात ठेवू शकता. त्याच्यासाठी एका साईडला BKMA असं लिहायचं बकमा आणि दुसऱ्या साईडला BNTU असं लिहायचं BNTU बंटू. सो पहिलं जे अधिवेशन 1885 मध्ये झालं हे बॉम्बेला झालं होतं आणि याचे अध्यक्ष होते बॅनर्जी. दुसरं झालं होतं 1886 मध्ये, यामध्ये हे कलकत्त्याला झालं होतं आणि याचे अध्यक्ष होते नवरोजी. त्यानंतर तिसरं झालं होतं मद्रासला, त्याचे अध्यक्ष होते तय्यबजी आणि चौथं झालं होतं अलाहाबादला, त्याचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल. तर अशा प्रकारे 4 एक अधिवेशन तुम्ही ट्रिक्सद्वारे लक्षात ठेवू शकता. आता याच्यामध्ये राष्ट्रीय सभेची म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. तर जेव्हा याची स्थापना झाली त्याच्या मागे सगळ्यात मोठा सहभाग कोणाचा आहे तर ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम. ओके, यालाच तुम्ही शॉर्टकट मध्ये AO ह्यूम या नावाने ओळखता. आता या ब्रिटिश अधिकाऱ्यानं राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये खूप मोठा पुढाकार घेतला. भारतीयांना प्रशासनामध्ये अधिक प्रतिनिधित्व मिळावं, ब्रिटिश शासनाला लष्करी खर्चामध्ये कपात करावी अशा मागण्यांची निवेदनं ब्रिटिश सरकारकडे जे आहे ते पाठवण्यात आली होती. त्याचबरोबर यामध्ये राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट महत्वाची आहे, त्यावरती पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. स्थापनेबरोबरच राष्ट्रीय सभेची म्हणजेच काँग्रेसची उद्दिष्ट काय होती. भारताच्या निरनिराळ्या भागातील जे काही लोक होते, धर्म, वंश, जात, भाषा, त्यानंतर भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर सगळे लोकांना आणणे. म्हणजे संपूर्ण भारतामध्ये त्यावेळेसही तेवढ्या स्टेट असतील जेव्हा आता आहेत, पण त्या स्टेट तेव्हा या नावानं नव्हत्या ज्या आता आहेत, कारण त्यावेळेस संस्थानं भरपूर होती आणि भारत पण याही पेक्षा मोठा होता. आता त्यामध्ये आपल्या भारतामध्ये जे काही सगळ्या कल्चरचे लोक आहेत ते एका ठिकाणी आणण्याचं काम काँग्रेसनं केलं आणि सगळ्यांच्या समस्या जाणून तिथं विचार विमर्श करण्याची
एक ऐक्य भावना वृद्धिंगत करण्याची जी आहे ती महत्वाची गोष्ट तिथे झाली. राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट आपल्याला इथं दिसतात. यानंतर मवाळ युगाबद्दल आपण पाहूया. 1885 ते 1905 हा शब्दाचा अर्थ इंग्रजीमध्ये आहे मॉडरेट्स. मॉडरेट्स म्हणजे ज्यांना अर्ज आणि विनंत्याद्वारे आपल्या समस्या ब्रिटिशांपर्यंत पोहोचवायच्या होत्या. आता सभेच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या दशकामध्ये कार्य याचं संथपणे जे चालू होतं ते यांच्याचमुळे चालू होतं, कारण राष्ट्रीय सभेचे नेते हे वास्तववादी उच्च शिक्षित होते. संघटन कार्यातून भक्कम पाया उभारला पाहिजे याची त्यांना जाणीव होती. पाश्चात्य विचारवंतांच्या उदारमतवादी लिबरलाइज जे काही विचार होते, तत्वज्ञान होतं, स्वातंत्र्य, समता, बंधुता जे फ्रेंच रिव्हॉल्युशन कडून आपण घेतलंय याच्यावर त्यांचा प्रभाव होता आणि या सनदशीर मार्गावर त्यांचा विश्वास होता. म्हणजे इन शॉर्ट मध्ये शांतीनं क्रांती हे लोक करायचा विचार करायचे. सनदशीर मार्गाने मागणी केल्यास ती ऍक्सेप्ट होईल असं त्यांना नेहमी वाटायचं. आता इंग्रज आपल्या मागण्यांना न्याय देतील जर आपण रिक्वेस्ट करून ह्या सगळ्या गोष्टी करून जर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मागितल्या तर असं त्यांना वाटायचं आणि अशी आशाही त्यांना होती. गोपाळ कृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी आपल्याला याच्यामध्ये दिसतात. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावे, सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्या, वाढत्या लष्करी खर्चामध्ये कपात व्हावी, लोकांच्या कायदेशीर हक्काचं रक्षण व्हावं म्हणून कार्यकारी संस्था व न्याय संस्था याची फारकत जे आहे असे विविध ठराव जे आहे या सभेमध्ये मांडले गेले होते. या चळवळीमध्ये फूट पाडण्यासाठी त्यानंतरच्या काळात ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा, ओके, म्हणजेच आपण म्हणू शकतो मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये त्यावेळेस जो वाद निर्माण करण्याचा 1909चा कायदा आणि त्यानंतर जे बंगालची फाळणी झाली 1905 मध्ये, त्या महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्याच दृष्टिकोनातून जर आपण हिंदू मुस्लिम लोकसंख्येला जर फोडलं आणि त्या फोडलेल्या लोकसंख्येवर राज्य करा, म्हणजे अशी नीती इंग्रजांनी या ठिकाणी वापरली. यालाच डिवाइड अँड रूल पॉलिसी असं म्हणतात आणि जी पॉलिसीचा इफेक्ट आजही आपल्या देशामध्ये पॉलिटिकल पार्टीचे लोक करत असतात. त्यानंतर आहे जहाल युग. या लोकांचा पॅटर्न थोडा वेगळा होता. राजकीय दृष्ट्या जागृत असलेले भारतातील सर्व नेते जात, धर्म, भाषा, प्रांत सर्व भेद बाजूला सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्र येत होते आणि राष्ट्रीय सभेचे वैशिष्ट्य आणि सनदशीर मार्गाने जी चळवळ पुढे नेण्यावर जे आहे ते त्यांचं एकमत असलं तरीही कार्यपद्धतीबाबत त्यांच्यामध्ये मतभेद जे आहे ते होते. हे मतभेद तात्विक स्वरूपाचे होते, म्हणजे यांच्यामध्ये जे मतभेद होते की ते अर्ज विनंत्यांनी इंग्रज समजणार नाही, त्यांना काही गोष्टी स्ट्रिक्टली जर आपण सांगितल्या तेव्हाच त्या ज्या आहेत त्या कंप्लीट होऊ शकतात. राजकीय चळवळीमध्ये या मतभेदावर दोन प्रमुख राजकीय गट निर्माण झाले. शांततेच्या सनदशीर मार्गाचा पुरस्कार करणारे मवाळ आणि स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष करणारे. तुम्हाला जर विचारलं की स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष करणारे किंवा केला पाहिजे असे मानणारे ते कोण होते, तर जहाल होते आणि यांनाच इंग्रजीमध्ये आपण म्हणतो एक्स्ट्रीमिस्ट, ओके, यांना आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, एक्स्ट्रीमिस्ट. देन लाला लजपत राय, बाल गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल हे जहाल नेते या ठिकाणी पुढारी होते. सुरुवातीच्या काळामध्ये जहाल नेत्यांनी भारतीयांमध्ये जागृती घडून आणण्यासाठी वृत्तपत्र, राष्ट्रीय उत्सव, राष्ट्रीय शिक्षण या मार्गाचा अवलंब केला. केसरी व मराठा या वृत्तपत्रांमधून लोकमान्य टिळकांनी सरकारच्या दडपशाहीवरती जी आहे ती घणाघाती टीका केली. बंगाल प्रांतामध्ये अमृत बाजार पत्रिका हे जहाल मतवादी विचाराचं मुखपत्र होतं. आपापसातील भेद हे विसरून लोकांनी एकत्र यावं, त्यांच्यामध्ये विचारांचं आदान प्रदान व्हावं, राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी या हेतूने टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू करण्यात आले होते. 1893 मध्ये 1895 मध्ये ह्या दोन्ही गोष्टी घडलेल्या होत्या आणि राजकीय कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यांना बंदी घालेल, परंतु धार्मिक कारणासाठी जर लोक एकत्र आले तर सरकार त्यांना पकडू शकत नाही. टिळकांनी मंडाले नावाचं जे ठिकाण आहे, ज्याला आज तुम्ही म्यानमार असं म्हणता, त्या ठिकाणी त्यांना तुरुंगामध्ये जेव्हा सरकारने अटक करून ठेवलं तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी गीता रहस्य म्हणजे जे भगवद्गीता आहे तिचं खरं काय रहस्य आहे ते सगळ्या सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलंय. त्याचा गाभा कर्मयोग आहे. लोकांनीही कृतिशील राहावं यावर त्यांचा भर होता
आणि स्वभाषा स्वसंस्कृतीविषयी नेहमी आपल्याला प्रेम असलं पाहिजे, आस्था असली पाहिजे, अशी पिढी निर्माण व्हावी यासाठी जहाल नेत्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या. लक्षावधी लोकांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेऊन सरकारला आव्हान देऊन संघर्ष केला तरच यश मिळेल असं जहाल नेत्यांचं याच्यामध्ये मत होतं. चळवळ अधिक तीव्र करावी यावर त्यांचं एकमत आपल्याला इथं दिसतं. पण त्यांनी सशस्त्र बंडाची भूमिका न घेता व्यापक जन आंदोलन उभारलं पाहिजे असं आग्रहानं प्रतिपादन केलं होतं. मवाळांनी स्वातंत्र्य चळवळीचा पाया घातला आणि जहालांनी ती चळवळ पुढे नेली होती. आता पुढे 1897 मध्ये पुण्यामध्ये प्लेगच्या साथीनं हाहाकार माजलेला होता आणि शेकडो लोक त्यामध्ये 1897 मध्ये मृत्युमुखी पडले. यामध्ये या साथीला आटोक्यात आणण्यासाठी रँड नावाचा जो अधिकारी होता याची नेमणूक करण्यात आली होती. प्लेगचे रोगी शोधून काढण्यासाठी झडत्या घेण्याचं सत्र सुरू होतं. लोकांवरती जुलूम जबरदस्ती होत होती आणि याचा बदला म्हणून जे चापेकर बंधू आहेत त्यांनी ह्या रँडचा वध करण्याचा प्लॅन जो आहे तो बनवलेला होता. याचा एक कट आखलेला होता. तीनही बंधू त्याच्यामध्ये वासुदेव, बाळकृष्ण आणि दामोदर या तीनही बंधूंनी जे आहे पुण्यामधील जो गणेश खिंडीचा भाग आहे त्या ठिकाणी इंग्लंडच्या राणीचा जो काही एक महोत्सव होणार होता त्या ठिकाणी जात असताना रँड आणि आयन्स्ट यामध्ये आयन्स्ट हा पहिला आला. आयन्स्टला मारायचा प्लॅन नव्हता पण रात्रीच्या अंधारामध्ये न दिसल्यामुळं त्याच्यामध्ये रँड समजून आयन्सचा वध पहिल्यांदा झाला आणि त्यानंतर रँड जो आहे याचा वध करण्यात आला. तर अशा प्रकारे या गोष्टीचा बदला चापेकर बंधूंनी घेतला होता. सरकारने टिळकांचा या कटाशी संबंध जोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्यांना काही त्याच्यात यश आलं नाही आणि सूडबुद्धीने लोकमान्य टिळकांना पुन्हा एकदा जेलमध्ये टाकण्यात आलं. त्यानंतर बंगालची फाळणी अतिशय महत्वाचा 1905च्या दरम्यान मध्ये घडलेला हा जो आहे तो प्रकार. हिंदू मुस्लिम समाजात दुहीचं बीज पुरून फोडा आणि राज्य करा म्हणजे यांच्यामध्ये आपल्याला फूट पाडायची आणि यांच्यावर राज्य करायचं या नीतीचा अवलंब करून ब्रिटिशांनी हे बंगालची फाळणी ठरवली. तत्कालीन व्हॉइसरॉय कर्झन जो होता याला खतपाणी घातलं यानं आणि बंगाल हा एक मोठा प्रांत होता. या प्रांताचा कारभार करणं प्रशासकीय दृष्ट्या अवघड असल्यामुळे आम्ही याला जे आहे 2 भागात डिवाइड करतोय असं तत्कालीन कारण या कर्झननं दिलं होतं. आता लॉर्ड कर्झन हा जो कर्झन आहे याने 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी केली. या फाळणीमुळे मुस्लिम बहुसंख्याकांचा पूर्व बंगाल म्हणजे ईस्ट बेंगॉल ज्याला आज तुम्ही बांगलादेश म्हणता आणि हिंदू बहुसंख्याकांचा पश्चिम बंगाल जी आज भारतात एक स्टेट आहे त्याची रचना झाली. त्यानंतर हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडून स्वतंत्रता चळवळ दुर्बल करणे हा याचा छुपा हेतू होता. त्यानंतर आहे वंगभंग चळवळ. बंगालमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये फाळणी विरोधात जनमत जागृत झालं. 16 ऑक्टोबर हा जो दिवस होता या दिवसाला फाळणीचा दिवस म्हणजेच राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आलं होतं. भारतामध्ये सगळीकडे निषेध सभा सुरू होत्या आणि या सरकारचा निषेध याच्यामध्ये होत होता ब्रिटिश सरकारचा. वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायला जाऊ लागलं होतं. IMP करून ठेवा हा पाठ वंगभंग चळवळीचा पेपरमध्ये येतो. ऐक्याचं प्रत्येक म्हणून या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम रावी नदीच्या किनाऱ्यावरती घेण्यात आला होता आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांनी महाविद्यालय शाळा या सगळ्या गोष्टीवरती बहिष्कार टाकला. विद्यार्थी शाळेत गेले नाही. सरकारच्या महाविद्यालयात लोक म्हणजे गेले नव्हते. या आंदोलनामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर या महत्वाच्या ज्या आहे त्यावेळेच्या नेत्यांनी मोठी भूमिका बजावली. वंगभंग चळवळीनं भारतीय राष्ट्रीय सभेची व्याप्ती वाढली आणि ती एक राष्ट्रीय चळवळ बनली. असंतोषाची तीव्रता पाहून 1911 साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी जी आहे ती रद्द केली होती. जी फाळणी 1905 ला ठरवली होती ती 11 ला त्यांनी जी आहे ती रद्द केली. त्यानंतर राष्ट्रीय सभेची चतुसूत्री म्हणजे 4 प्लॅन्स. ओके, आपण म्हणू शकतो यांच्याकडे 4 प्लॅन होते आणि ते कोणते होते बघूया. 1905च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष गोखले आणि त्यांनी वंगभंग आंदोलनाला पाठिंबा दिला होता. 6 मध्ये अधिवेशनाचे अध्यक्ष नौरोजी. त्याच व्यासपीठावरून दादाबाई नौरोजी यांनी स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला. अध्यक्षीय आता स्वराज्य म्हणजे काय की स्वतःचं राज्य, ज्या राज्यामध्ये त्याच देशातील लोकांनी स्वतः सहभाग घेऊन ते राज्य उभारलंय असं राज्य स्वराज्य.
आणि या अध्यक्षीय भाषणामध्ये एकजूट करा, प्रयत्न करा आणि स्वराज्याचं ध्येय साध्य करा, म्हणजे आज जे लक्षावधी बांधव दारिद्र्य, उपासमार, रोगराई यांना बळी पडत होते त्यांना वाचवता येईल आणि सुधारलेल्या राष्ट्रामध्ये भारताला जे मानाचं स्थान होतं ते पुन्हा प्राप्त होईल असा संदेश याच्यामध्ये देण्यात आला होता. चतुसूत्री काय होती? चतुसूत्री होती स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार. ह्या चार गोष्टी, स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार. चतुसूत्री राष्ट्रीय सभेनं एकमतानं स्वीकारली. स्वदेशी चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण स्वावलंबी होऊ. स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल, साधन सामग्री, मनुष्यबळ आणि अन्य सर्व शक्ती आपल्याला एकत्रित कराव्या लागतील आणि यातूनच आपल्या देशाचं हित साधता येईल. परदेशी वस्तू आणि मालावर बहिष्कार ही पहिली पायरी आणि यामुळं जो काही बहिष्कार झाला या बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावरच जो आहे तो या ठिकाणी घाव घालण्यात आला होता. त्यानंतर माहित आहे का, म्हणजे आपल्याला एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली. 1905 मध्ये भारत सेवक समाज, त्याला इंडियन वी कॅन से एक युनियन सारखंच ते होतं, सर्व इंडियन सर्वंट सोसायटी म्हणून एक जे आहे ते सोसायटी स्थापन केली होती गोपाळ कृष्ण गोखले यांनी. लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करावी, त्यांना एक शिक्षण द्यावं, त्याचबरोबर त्यांच्यातला विरोध नष्ट करावा, सलोखा निर्माण करावा, शिक्षणाचा प्रसार करावा, हे भारत सेवक समाजाचं जे आहे ते मुख्य उद्दिष्ट त्यावेळेस निर्माण झालं होतं. जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये बऱ्याचदा मतभेद झाले, कारण हे अर्ज विनंती करणारे मवाळ, हे स्ट्रॉंगली बोलणारे जहाल यांच्यामध्ये काय झालं तर राष्ट्रीय सभेमध्ये मतभेद 1907 सालच्या सुरत अधिवेशनात विकोपाला गेले. स्वदेशी आणि बहिष्कार हे ठराव बाजूला ठेवण्याचा मवाळांचा प्रयत्न होता, तो यशस्वी होऊ नये अशी जहालांची खटपट होती. गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता अशा मावळ पुढाऱ्यांनी जे आहे जहाल नेते राष्ट्रीय सभा काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला. लाला लजपत राय यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये ते यश त्यांना मिळालं नाही. भारतीय राष्ट्रीय सभा म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस याच्यामध्ये राष्ट्रीय व्यासपीठ म्हणून फूट पडून चालणार नाही असं टिळकांचं मत होतं. अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला, तडजोड अशक्य झाली आणि शेवटी भारतीय राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडली. ब्रिटिश सरकारची दडपशाही सुरू झाली. वंगभंग आंदोलन झाल्यानंतर त्यांना वाटलं की भारतातले लोक आता जे आहेत ते ऍक्टिव्ह झालेले आहेत आपल्या विरोधात, तर सरकार अस्वस्थ झालं आणि आपल्याला आंदोलनाला पायबंद घालण्यासाठी सरकारनं दडपशाहीचं धोरण स्वीकारलं. सार्वजनिक सभांवरती कायद्यानं बंदी घातली आणि हा कायदा मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केल्या. साळकरी जे मुलं होते त्यांना फटके मारले, वृत्तपत्रावर निर्बंध लादले, सरकारवर टीका केल्याच्या आरोपावरून अनेक छापखाने जप्त केले, लेखक संपादक यांना तुरुंगात टाकलं, जहाल नेत्यांविरुद्ध कडक कारवाई केली आणि तीव्र प्रतिक्रिया बंगालमध्ये त्याच्या दिसल्या. क्रांतिकारकांनी गोळीबार, बॉम्ब हल्ले करणं सुरू केलं. बॉम्ब हल्ल्याचं समर्थन केसरी वृत्तपत्रातून लोकमान्य टिळकांनी केलं आणि त्यांच्यावरती देशद्रोहाचा, राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना 6 वर्ष म्यानमारच्या मंडालेच्या तुरुंगात पाठवलं. बिपिनचंद्र पाल यांना कारावासाची शिक्षा ठोठावली. लाला लजपत राय यांना पंजाब मधून हद्दपार केलं होतं. तर हे लाल बाल पाल म्हणजेच लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल, तर यांना जहाल नेते म्हणून आपण ओळखतो. त्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना. वंगभंग आंदोलनात राष्ट्रीय सभेला मिळणारा जनतेचा पाठिंबा पाहून ब्रिटिश सत्ताधीश बेचैन झाले. इंग्रजांनी जे फोडा आणि राज्य करा नीतीचा अवलंब केला होता त्यामध्ये मुस्लिमांचे हितसंबंध जपण्यासाठी स्वतंत्र राजकीय संघटना असली पाहिजे. ब्रिटिश सरकारच्या प्रोत्साहनामुळे मुस्लिम समाजात उच्चवर्णीयाचं एक शिष्टमंडळ आगा खान यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल मिंटो यांना ते भेटलं आणि मिंटो आणि ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनाने 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. त्यानंतर मॉर्ले मिंटो कायदा. याच्यामध्ये भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश सरकारच्या कामाबद्दल असंतोष होता आणि यामध्ये दारिद्र्याचं मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांचं आर्थिक धोरण किंवा शोषण, त्यामुळे जनतेमध्ये भावना होती आणि त्याचबरोबर कर्जांचं दडपशाहीचं धोरण, सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्यामध्ये समाविष्ट न करणं, भारताबाहेर आफ्रिकेमध्ये भारतीयांना अन्याय वागणूक जी दिली जात होती त्यामुळे असंतोषात भर पडली होती. भारतीयांच्या या असंतोषावर तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी मॉर्लो मिंटो सुधारणा कायदा 1909 मध्ये करण्यात आला आणि या कायद्यानुसार भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली.
काही निर्वाचित भारतीय प्रतिनिधी जे होते यांचा समावेश कायदेमंडळात करण्याची तरतूदही यात झाली. याच कायद्यानुसार मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना करण्यात आली होती आणि हे मॉर्लोमेंटो कायद्यामध्ये होतं हिंदू मुस्लिमांमध्ये पुन्हा हे करण्यासाठी. कुटील नीती होती की जी भारतामध्ये फुटीर निर्माण झाली पाहिजे. त्यानंतर लखनौ करार. भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये टिळकांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रीय सभेतील मतभेद जो आहे तो मिटवण्याचा प्रयत्न झाला. जे जहाल आणि मवाळ हे यांच्यामध्ये फूट पडली होती सुरत या ठिकाणी, ते त्यांना एकत्र आणण्यासाठी हा समेट घडून आणला होता. राष्ट्रीय सभा, मुस्लिम लीग यांच्यातही समेट येतो घडून आला आणि राष्ट्रीय सभेनं मान्यता दिली आणि भारतीय राजकीय अधिकार मिळवण्याच्या कार्यामध्ये राष्ट्रीय सभेशी सहकार्य करण्याचं मुस्लिम लीगनं जे आहे ते मान्य केलं होतं. 1914 मध्ये टिळकांनी होम रूल नावाची एक चळवळ सुरू करण्याचा जो आहे तो मुद्दा समोर ठेवला. मंडाळेच्या तुरुंगामधून सुटका झाली तेव्हा युरोपमध्ये पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलं होतं. या युद्धाचे थेट परिणाम भारतातही झाले. दैनंदिन गरजेच्या वस्तूचे भाव वाढले. ब्रिटिश सरकारनं भारतीयांवर अनेक निर्बंध लादले आणि त्यामुळे भारतीयांमध्ये जो असंतोष होता तो वाढू लागला. होम रूल म्हणजे काय? होम रूल म्हणजे स्वशासन किंवा याचाच अर्थ काय होतो? स्वराज्य. आपला राज्यकारभार आपण करणं यालाच आपण स्वशासन म्हणतो. आपला देश आहे, आपण आपल्या देशाचा राज्यकारभार पाहिला पाहिजे. त्यामध्ये ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी यामध्ये महत्वाचा भाग घेतला होता. आयर्लंड नावाचा जो देश होता तिथून त्या ॲनी बेझंट आल्या होत्या आणि आपल्या देशातही वसाहती विरुद्ध अशी चळवळ सुरू करावी याच धर्तीवर ॲनी बेझंट आणि टिळक यांनी देशभर झंझावाती दौरे काढले आणि हे लोकांपर्यंत पोहोचवलं. त्या दरम्यानच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं टिळकांनी ठामपणे त्यावेळेस सांगितलं होतं. पहिलं महायुद्ध आणि भारत. आता महायुद्ध सुरू झाल्यानंतर भारताच्या लोकांची मदत युरोपला पडणं हे साहजिक होतं आणि यामध्ये होम रूल सुरूच होती. तिची लोकप्रियता वाढली होती. सुधारणेचा पुढचा हप्ता भारतीयांना द्यायचा म्हणजे भारतीयांनी काही राजकीय अधिकार द्यावे असे ब्रिटिश सरकारने ठरवलं आणि भारताला टप्प्याटप्प्यानं स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देण्यात येईल असं 1917 मध्ये तत्कालीन भारत मंत्री जो मॉन्टेग्यू होता यानं घोषित केलं. ही सहानुभूती बऱ्याच लोकांना जे आहे समजूतपणा वाटत असला तरी लोकमान्य टिळक या धोरणाला प्रतियोगी सहकारिता असं म्हणतात की तुम्हाला आमची गरज आहे त्यावेळेस तुम्ही आम्हाला आमच्या मुद्द्यांना पुढे घ्याल आणि ह्या मुद्द्याच्या सगळ्या गोष्टी टिळकांनी पुढे आणल्या. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटनं आणलेला होता. याला जो आहे कायद्यान्वये बिनमहत्वाची जे काही खाते होती ते मंत्र्यांकडे सोपवण्यात आली, परंतु याचा अर्थ महसूल, गृह यासारखी महत्वाची खाती ही पुन्हा ब्रिटिशांकडेच होती. भारतीयांच्या जबाबदार राज्य पद्धतीच्या मागणीला पुरेसा वाव मिळाला नाही. या कायद्यानं सर्वांची निराशा केली. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दामध्ये लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर टीका केली. सरकारला नमवायचं असेल तर आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज आहे असं भारतीयांना कळून चुकलं आणि भारत नव्या आंदोलनासाठी जो आहे तयार झाला, सिद्ध झाला. खूप सोपे महत्वाचे प्रश्न आहेत. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती? जोशी नव्हते, लाड नव्हते, रानडे नव्हते. याचं उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले. राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन कुठं झालं होतं? गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालय, मुंबई, 1885. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला होता? लोकमान्य टिळक जेव्हा मंडालेच्या तुरुंगात होते त्यावेळेस त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता. मवाळ नेत्यांची नावं टाकायची इथं, गोपाळकृष्ण गोखले अँड ऑल. त्यानंतर बॅनर्जी वगैरे. त्यानंतर जहाल नेते लोकमान्य टिळक आणि त्याच्यामध्ये लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल. आणि काही सोपे प्रश्न आहेत जे तुम्ही जे आहेत आपण जे काही वाचलं, वंगभंग चळवळ, चतुसूत्री काय होती, स्वराज्य, स्वदेशी वगैरे, ह्या राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट काय, या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही इझिली हा जो आहे एक्सरसाइजचा पार्ट सॉल्व्ह करू शकता. सो थँक्यू सो मच. भेटूया आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.